कशाला भाग्य समजतो? मला सांगा, कीर्तनाला येत असताना तुम्हाला जर 1,00,000 रुपयाचं पॉकेट सापडलं, तुम्ही काय म्हणाल? उजळलं ना, कबड आलं काय? भाग्य उजळलं. बर, घराचा पाया खोदत असताना तुम्हाला जर पूर्वी एखादा साठवून ठेवलेला धान्याचा हंडा सापडला सोन्याचा, तर तुम्ही काय म्हणाल? महिला मंडळ झोपल्या नाही ना? काय म्हणणार आपण? भाग्य उजळलं. एखाद्याच्या मुलाचं लग्न होत नसेल, लग्न झालं तर तो काय म्हणतो? माझं भाग्य उजळलं. एखाद्याला मुलगा होत नसेल, जर झाला बऱ्याच दिवसांनी मुलगा, तर तो काय म्हणतो? माझं भाग्य उजळलं. पण धन मिळणं, लग्न होणं, पुत्र होणं, हे भाग्य, याला भाग्य. निकटवासवरा संतापायी. धन मिळणं, पुत्र होणं, लग्न होणं, याला भाग्य आपण म्हणतो. पण संत महात्मे याला भाग्य समजत नाही. कारण धन मिळणं हे आपलं भाग्य ठरू शकत नाही. कारण धन हे माणसाला दुःख देतं. तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण किंवा देती प्राण. धन फार वाईट आहे. द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्यांचा. धन हे दुःखाला कारण आहे. धन आपल्याला जीव घेतं आपला, धन आपल्याला मार बसवतं. एवढं वाईट आहे धन. कारण धन, मग ते धन कोणत्याही प्रकारचं असो, सोनं असो, चांदी असो किंवा पैसा असो, ते आपल्याला मार बसवल्याशिवाय राहत नाही. सांगेन मी तुम्हाला, कालची परवाचीच गोष्ट आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एका महाराजांच्या महाराजींबाई संक्रांतीला निघाल्या ओसायला. ताट घेऊन सुंदर मेकअप केला, ओसायला निघाल्या. पण जात असताना त्यांनी गल्लीतल्या सखूबाई, राधा अक्का, गंगू मावशी, शांताबाई या मैत्रिणी पाहिल्या तर त्यांच्या अंगावर दागिने घातलेले. आता हे महाराजांची परिस्थिती बिकट होती, त्यामुळे हिने अंगावर दागिने घातलेले नव्हते. आमच्या महिलांना दागिना फार आवडतो बरं. सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट कोणती असेल महिलाची, तर सोनं. सोनापायी जीव गेला तरी पण सोनं पाहिजेच. एवढं महिला मंडळांना सोनं आवडतं. आता त्या महाराजांच्या महाराजींबाईंनी ती सोनं पाहिलं महिलाच्या अंगावरचं. तिनं विचार केला, आपले महाराज काय आपल्याला एवढे दागिने आणून देऊ शकत नाही. ती घरी गेली. हरभऱ्याच्या डाळीच्या भरणीत 100 रुपये ठेवलेले होते तिने. ते डाळीतल्या भरणीतल्या डाळीचे 100 रुपये काढले आणि दुकानामध्ये गेली. 100 रुपयामध्ये सगळे दागिने तिने खरेदी केले. काय म्हणतो आपण त्याला? महिला मंडळ. ज्याला टॅक्स लागत असे बँटेक्सचे 100 रुपयात सगळे दागिने खरेदी केले आणि अंगावरती घातले आणि गेली पूजा करायला देवाची. दिवसभर सगळ्या गावातील एक सुद्धा देव सोडला नाही तिने. सगळे देवाची पूजा केली.
पण दुपारच्या 2 वाजता तिच्यावरती 2 चोरांची नजर पडली. चोर म्हणले आज संध्याकाळी मुक्काम पोस्ट इकडच. दिवसभर चोर ती जिकडे जाईन तिकडच फिरले तिच्या पाठीमागे. आणि संध्याकाळच्या वेळेला महाराज आले होते आपल्या देवळगावला कीर्तनाला. संध्याकाळी 2 वाजता चोर तिच्या घरी गेले. घराचा दरवाजा तोडला, घरामध्ये शिरले आणि त्या बाईच्या अंगावरचं सोनं उडू लागले. तिला जाग आली, ती ओरडू लागली, कोण आहे, कोण आहे, सोडा माझे दागिने, आजच घेतलेत मी, सोडा माझे दागिने. त्या चोरांनी दागिने तोडले. आता घेऊन चालले, जाऊ द्यावा नाही मी. हे काय म्हणते, घेऊन जायचं तर जा. 100 रुपयात सगळे आणले होते. चोर म्हणले सकाळ सकाळी कुणाचं तोंड पाहिलं होतं आपण, खोटे दागिने अंगावर घालून का फिरली, म्हणून परत वापस आले. एवढं मारलं त्या बाईला, एवढं मारलं महाराज, ती ओरडू लागली, मारू नका मला, मारू नका मला, का मारता, का मारता. मारून मारून चोर निघाले, आता जाऊ द्यावं ना. ती म्हणते अजून मारा, आमचे महाराज याच्यापेक्षा जास्त मारतो. उठाला म्हणजे धन हे कोणतंही असू द्या, ते आपल्याला दुःख देत, आपल्याला आपला जीव घेत. म्हणून धन आपलं भाग्य ठरू शकत नाही. पण मग धन कमवायचं नाही का? रात्रंदिवस एवढे कष्ट, एवढे प्रयत्न कशासाठी चालू आहेत? धन कमवायचं. पण आमच्या संत महात्म्याने सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, उदास विचारे. उदास विचारे वेच करी. धन कमवा, पण कसं नीतीने कमवा. अनितीचं धन आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल ताई, एखाद्याला पुत्र होत नसेल, पुत्र झाला तर आम्ही काय म्हणतो, आमचं भाग्य उजळलं, बऱ्याच दिवसांना आम्हाला मुलगा झाला, आमचं नशीब चांगलं, आमचं भाग्य आज उदयाला आलं. का? आमच्या घरामध्ये लेकरू जन्माला आला, आमच्या घरामध्ये पुत्र जन्माला आला. पण मला सांगा, आपला पुत्र भाग्य केव्हा ठरू शकेल? आपला पुत्र जर दुर्योधनासारख्या वृत्तीचा आणि दुःशासनासारख्या प्रवृत्तीचा असेल तर तो मुलगा आपलं भाग्य ठरू शकत नाही. आपला मुलगा व्यसन करणारा असेल, दारू पिणारा असेल, आपला मुलगा जुगार खेळणारा असेल तर तो मुलगा आपलं भाग्य ठरू शकत नाही. मग कोणता मुलगा आपलं भाग्य ठरू शकतो? तर आपला मुलगा महाराष्ट्राचे नेते, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा असेल, आपला मुलगा भुवनेश्वरी देवी स्वामी विवेकानंदासारखा असेल, आपला मुलगा गंगापुत्र भीष्माचार्यांसारखा असेल तर तो मुलगा आपलं भाग्य ठरेल. याही पुढे जाऊन सांगेल, आपला मुलगा संत भगवान बाबांसारखा असेल तर तो मुलगा आपलं भाग्य ठरेल. याही पुढे जाऊन सांगेल, आपला मुलगा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असेल तर तो मुलगा आपलं भाग्य ठरू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यायला भाग्य लागतं महाराज. भाग्यही लागत नाही, त्यासाठी तेवढे प्रयत्नही करावे लागतात. माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी किती कष्ट घेतले माझ्या राजांना घडवण्यासाठी. किती त्या ठिकाणी घडवताना कष्ट झाले माझ्या जिजाऊ आईसाहेबांना. संध्याकाळ झाली की देव्हाऱ्यापुढे दिवा लावायचा, शिवबांना जवळ घ्यायचं, मांडीवर घ्यायचं आणि सांगायचं, शिवबा भोसल्याचा पूर्व श्रीरामचंद्र, त्या ठिकाणी त्याने रावणाला नष्ट केलं आणि प्रजेला सुखी केलं. जाधवांचा पूर्वज भगवान श्रीकृष्ण कंसाला ठार केलं आणि प्रजेला सुखी केलं. या वंशामध्ये तुझा जन्म झालेला आहे शिवबा. तू देखील या दुष्टाचा, त्या दुर्जनाचा संहार करून या प्रजेला सुखी करायचंय आणि स्वराज्य निर्माण करायचंय.
आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधिली स्वराज्याचे त्या तोरणागडाला तोरण बांधिली स्वराज्याचे त्या तोरणागडाला तो बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप शिवबा जन्मला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला येण्यासाठी त्या ठिकाणी अगोदर आपण जिजाऊ हवं लागल आईने जिजाऊ हवं लागल आणि वडिलांना शहाजीराजे व्हावं लागेल तरच आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील पण आजची जिजाऊ पाहिली संध्याकाळचे 6 वाजले की जीच टीव्ही समोर बसती 8 वाजल्याशिवाय उठत नाही शहाजीराजे शेतातून काम करून थकून येतात आणि सांगतात चहा कर ना थोडासा ती म्हणते अहो तुमच्याकडे वेळ असेल तर थांबा माझी आवडीची मालिका लागली रे झालं जी वेळ असेल तर थांबा वेळ नसेल तर काय करा गॅस पेटवा पातेलं ठेवा 1 कप दूध टाका 1 कप पाणी टाका चहा पावडर टाका साखर टाका चहा उकळून घ्या अर्धा कप तुम्ही घ्या अर्धा कप मला द्या अशी जिजाऊ असेल तर तिच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत माझ्या जिजाऊनी राजा शिवबांना संस्कार लावले संस्काराची देणगी संस्काराची शिदोरी राजांच्या हाती दिली म्हणून तर माझ्या राजांच्या अगोदर माझ्या जिजाऊ आईसाहेबांचं नाव निघतं म्हणून तर अगोदर आदरानं गौरवानं माझ्या जिजाऊ आईसाहेबांचं नाव घेतलं जातं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे संस्कार लावले जिजाऊ आईसाहेबांनी एवढे संस्कार लावले आणि त्या संस्काराच्या जोरावरती माझ्या महाराजांनी अवघ्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये अवघा महाराष्ट्र एकत्रित आणला अवघा महाराष्ट्र जोडला किती 35 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र जोडला आपण 80 वर्षाचे होतो पण आपण साधं 6 माणसाचं कुटुंब सुद्धा जोडू शकत नाहीत महाराज एवढे आपल्यावरती संस्कार आहेत माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली 35 वर्ष झगडले लढले दर्याखोऱ्यातून प्रवास केला आणि हे स्वराज्य हे महाराष्ट्रातील सर्व जनता सर्व जाती धर्माचे लोक माझ्या राजाने एकत्रित आणले एकत्रित जुळून ठेवले आणि ह्या स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आज आपण या धर्म मंडपामध्ये बसून आहोत भगवंताचं नामस्मरण करतोय भगवंताचं कीर्तन ऐकतोय आज सप्ताह होतात दिंड्या होतात त्याला कारण माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत राजांची कर्तृत्व राजांची त्या ठिकाणी कर्तव्यकारी किती असेल तर आज आपल्या गळ्यामध्ये टाळ आपल्या गळ्यामध्ये माळ आपल्या महिलांच्या कपड्यावरती कुंकू पुरुषांच्या कपड्यावरती त्या ठिकाणी बुक्का आपल्या दारामध्ये तुळस आणि मंदिरावर जर कळस कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ते फक्त संस्काराचे परिणाम आहेत हिंदवी स्वराज निर्माण केलंय बुद्धीच्या तेजानं लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं हिंदवी स्वराज निर्माण केलं बुद्धीच्या तेजानं लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं शूरवीरातली भीड नाही झुकला कोणा पुढे शूरवीरातली भीड नाही झुकला कोणा पुढे त्याचे विचार सर्वश्रेष्ठ शिवरायाने घेतले कष्ट भरभरला महाराष्ट्र राजाने घेतले कष्ट भरभरला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपल्या मातीची आणि मातेची दोन्हीची ही लाज राखली असे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होते असा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असेल तर तो मुलगा आपलं भाग्य ठरू शकतो पण त्यासाठी संस्काराची फार गरज आहे महाराज आज आम्ही गावोगावी फिरतो पण संस्काराचा फार अभाव पाहायला भेटतो लेकरांना संस्कारच राहिलेले आणि संस्कार देण्याची फार मोठी कामगिरी जबाबदारी कुणाकडे असेल तर ती आमच्या महिला मंडळाकडे आहे कारण आपल्या देशाचं नाव मोठं करण्याकरता 3 लोकांचं योगदान आहे
तीन सजावत देश को सती संतोर शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. आपल्या देशाचं नाव मोठं करण्याकरता 3 लोक आहेत, सती, संत आणि शूर. सतीनं संस्कार लावायचे, सतीकडे संस्कार लावण्याची फार मोठी जबाबदारी आहे. कारण एक स्त्री एक तरुण घडवण्याचं काम करत असते. एका तरुणाला घडवण्याचं काम, एका तरुणाला घडवण्याची शक्ती कुणाकडे असेल तर एका स्त्री शक्तीमध्ये असते. म्हणून स्त्रियांनी आपल्या मुलांना संस्कार लावायचे. कारण आज संस्कार, तुम्ही सांगा ना, कसे संस्कार असू द्या, वाईट संस्कार असू द्या किंवा चांगले संस्कार असू द्या, नाव कुणाचं निघतं? महिला मंडळ झोपल्या की काय? चांगले संस्कार असू द्या, वाईट संस्कार असू द्या, नाव कुणाचं निघतं? आई वडिलांचं. आता मला सांगा ना, एवढी ही छोटी छोटी लेकरं टाळ घेऊन उभी आहेत, एवढे थंडीचे दिवस आहेत, 2 तास कीर्तनामध्ये उभे राहतात, परत हरिपाठ करतात. किती कष्टच आहेत की नाही त्यांच्या जीवनामधले. मग एवढी उभा राहिलेली मंडळी आहे, तुम्ही आल्यापासून कितीतरी वेळा टाळ्या वाजवल्या असतील. तुम्ही काय म्हटलं असतील? कुणाची लेकरं आहे तोय? काय म्हणले? कुणाची लेकरं आहे तो एवढी गुणवान? आणि एखादं इथं मंडपच्या अवती इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं आणि बाबूराव सारख्या चक्रा मारत असेल तर तुम्ही काय म्हणाल? कुणाचं काय टायर आहे ते? काय कळतं का त्याला? अक्कल आहे का? कोणी काय संस्कार आहेत त्या लेकराचे? असं आपण म्हणतो. कारण संस्कार लावण्याचं काम हे आपल्या आई वडिलांकडेच असतं. महिला मंडळींना खूप माझी कळकळीची विनंती आहे, तुमचं त्या ठिकाणी म्हातारपण ईशीच्या रूम मध्ये जावं असं वाटत असल, देऊळगावच्या महिला मंडळ नका का एसी रूम मध्ये जायना, पण म्हातारपणी तुम्हाला अर्धी भाकर लेका सुनाच्या हाताने मिळावे असं वाटत असेल तर तुम्हाला त्यांना संस्कार लावावे लागतील. काय संस्कार लावायचे? संध्याकाळ झाली, मुलगा शाळेतून आला की सांगायचं, बाळू मी स्वयंपाक बनवते, देवाला दिवा लाव आणि माझ्या समोर हरिपाठाचं पुस्तक घेऊन बस. कारण पूर्वीच्या काळची मंडळी संस्कार लावत होती महाराज. पूर्वीच्या काळची लेकरं म्हणायचे, आमचे आजोबा पहाटेच उठतात, आमचे आजोबा काकडा म्हणतात, आमचे आजोबा काकडा हरिपाठ म्हणतात, आमचे आजोबा देवपूजा करतात. हे पूर्वीची लेकरं म्हणायची. आताची लेकरं हे बटरवाले उठलाच राहू असं तोंड घेऊन निघलाच बाहेर. हे संस्कार काही कामाचे नाही महाराज. म्हणून आपला मुलगा चांगला घडावा असं वाटत असेल तर संस्काराची फार गरज आहे. आणि असे जर कर्तव्यकारी मुलं आपल्या जन्माला आली तर तेच मुलं आपलं भाग्य ठरू शकतात, अन्यथा आपला मुलगा आपलं भाग्य ठरू शकत नाही. तुम्ही म्हणाल, ताई एखाद्याचं लग्न होत नसेल, बऱ्याच दिवसानं 35व्या वर्षी का होईना त्याला मुलगी भेटली 45ची, तर आपण काय म्हणतो? भाग्य उजळलं. लग्न होणं याला सुद्धा आपण भाग्य म्हणतो, पण लग्न होणं, पत्नी मिळणं याला संत महात्मे भाग्य समजत नाही. कारण पत्न्यांचे प्रकार सांगितले आहेत: धर्मपत्नी, अर्थपत्नी, कामपत्नी, मोक्षपत्नी, सेवापत्नी आणि व्याभिचारी पत्नी. असे पत्न्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपली पत्नी धर्मपत्नी असेल, सेवापत्नी असेल, मोक्षपत्नी असेल तर ती पत्नी आपलं भाग्य ठरू शकते. अन्यथा आपली पत्नी कर्कश पत्नी असेल, अर्थपत्नी असेल तर ती पत्नी आपलं भाग्य ठरू शकत नाही. आता तुम्ही तुमच्यात चेक करा कशा आहेत, मला काय आता सांगू नका. कारण कर्कश संगती दुःख उदंड फजिती. कर्कशा पत्नी आपल्या संसारामध्ये आली ना महाराज, आपल्या संसाराचं वाटोळं झालं म्हणून सांग. कारण संसार ही एक प्रकारची गाडी आहे महाराज. संसार, मला सांगा ना, एखादी गाडी आहे, त्या गाडीचं एखादं चाक तुटलं तर ती गाडी प्रवास करते का? अंगणामध्ये धूळ खात पडते. तसं संसार हा एक प्रकारचा रथ आहे, एक प्रकारची गाडी आहे. त्या संसारामध्ये एक पती आणि पत्नी हे 2 चाकं आहेत त्या रथाची, आणि त्याच्यामधलं एखादं जरी चाक तुटकं निघलं तर तो रथ पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये संसार करत असताना, प्रपंच करत असताना आपली पत्नी चांगली निघणं अतिशय महत्वाचे आहे. कर्कशा पत्नी जर आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्याला दुःखच भोगावं लागतं. खूप सुंदर असं दृष्टांत आहे. भजन करा विठ्ठल. एका ऋषींची मुलगी, अतिशय कर्कश स्वभाव, काहीही सांगितलं तर त्याच्या उलट वागायचं, ऐकतच नव्हती. त्या ऋषींनी एक महाराज शोधले
आणि त्या मुलीचा विवाह त्यांच्यासोबत करून दिला. ती मुलगी त्या ऋषी महाराजांसोबत त्यांच्या आश्रमावरती गेली आणि आश्रमावरती गेल्यानंतर 6 महिने होत नाही तर त्या महाराजांची अशी तब्येत खराब झाली, अशी तब्येत खराब झाली, अशी तब्येत खराब झाली, अगदी माझ्यापेक्षाही खराब झाली. त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले आणि विचारतात, का हो महाराज, अहो लग्न झाल्या माणसाची तब्येत सुधारते आणि तुमची तर खराब झाली, काय कारण आहे? तो सांगू लागला, मित्रा अरे काय सांगू यार तुला, तुझी वहिनी एवढी खटाळ भेटली, एवढी खटाळ भेटली. अरे झालं तरी काय, अशी काय खटाळ? अरे ती काही सांगितलं तरी माझ्या उलट वागते. म्हणे कसं? अरे भर थंडीच्या दिवसामध्ये तिला चहा मागितला तर ती मला फ्रीज मधल्या पाण्याचं सरबत करून आणून देते. तिला सांगितलं असं ते आज सुंदर अशी पुरणपोळी बनव बरं, ती पिठलं भाकरी करते आणि माझ्या पुढे आणून मांडते. तिला सांगितलं असं ते त्या शांत काकूच्या घरी जाऊ नको बरं, ती तिथं गेल्याशिवाय राहतच नाही. मित्र म्हणतात, महाराज एवढ्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही तब्येत खराब केली, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून ती तुमच्या उलट वागते ना, तुम्ही तिच्या उलट वागा म्हणजे तुमचं सुलट होईल. म्हणजे कसं? तुम्हाला जर थंडीच्या दिवसामध्ये कडक चहा प्यावासा वाटला तर तुम्ही म्हणायचं सते सरबत करते का ग, ती तुम्हाला चहाच देणार. तुम्हाला जर पुरणपोळी खावीशी वाटली तर तुम्ही म्हणायचं सते सुंदर असं हिरव्या मिरच्याचं पिठलं भाकरी बनव बरं. तुम्हाला नाही पुरणपोळी भेटली तर मला बोला. म्हणे गुण येईल का? म्हणे हो गुण येणार. गुण आला तर मला फोन करा, बॅलन्स नसेल तर मिस कॉलच द्या. मित्र निघून गेले. दुसरा दिवस उजेडला. महाराजांच्या वडिलांचं होतं वर्षश्राद्ध. महाराज आपल्या पत्नीकडे येतात आणि सांगतात, सते आज माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे आणि ते काय आपल्याला करायचं नाही. तिनं कमरेवर हात दिले ती म्हणते, का नाही करायचं? माझ्या सासऱ्याचं श्राद्ध आहे, तुमच्या बापाचं तर म्हणालीच नाही. महाराज म्हणतात गुण आला. श्राद्ध करायचं ठरलं. महाराज म्हणतात ब्राह्मण वगैरे बोलवायचे. ती म्हणले ब्राह्मण बोलवायचे. अन्नदान वगैरे काही करायचं? ती म्हणली अन्नदान पण करायचं. ब्राह्मण बोलवले, पिंडदानाचा कार्यक्रम झाला. ते पिंड जे असतं, महाराज म्हणतात सती हे पिंड आहे ना, मी ते उकिरड्यावर टाकून येतो. सती म्हणते नदी नाही का तुम्हाला? महाराज लटकच म्हणतात, तू नको ना जाऊ. म्हणे मीच जाणार. पिंड हातामध्ये घेतलं, चालू लागली. महाराज म्हणतात आता सती मी पुढे चालतो, तू माझ्या पाठीमागे चाल. म्हणे नाही मीच पुढे चालणार. चालू लागली. महाराज म्हणतात अगं सती अगं हळूहळू तरी चाल. मग तो 100च्या स्पीडनं पळू लागली. महाराज म्हणतात अगं नदीच्या जवळ तरी जाऊ नको. म्हणे नदीच्या जवळ जाणार. अगं पाण्यात तरी जाऊ नको. म्हणे पाण्यात जाणार. अगं खोल पाण्यात तरी जाऊ नको. म्हणे खोल पाण्यात जाणार. अगं बुडशील, बुडणार. अगं मरशील, म्हणे मरणार. बुडाली, मेली, कटकट मारत पाण्यातच वाहून गेली. 4 दिवसानं महाराज परत पाहायला आले नदीमध्ये, आपल्या मिसेस कुठं दिसतायत का, फुगून वरती आल्यात का. महाराज पाण्यामध्ये पाहत होती, तेवढ्यामध्ये गावातील 4 शहाणी माणसं आली आणि विचारलं, महाराज काल 6 वाजल्यापासून तुम्ही पाहता पाण्यामध्ये काय झालं? म्हणे 6 दिवसापूर्वी माझी पत्नी वाहून गेली, कुठे वरती आलं का ते पाहतोय. म्हणे महाराज पाण्याचा उतार कसा आहे? म्हणे असं खाली पाणी वाहतोय. खाली पाणी वाहतोय तर मग खाली पहा ना, तुमची पत्नी खाली वाहत आली असेल. नाही म्हणे तिकडे जाणारच नाही ती. म्हणे कस काय? अहो मला 6 महिन्याचा अनुभव आहे, ती खाली वाहत जाणारच नाही. म्हणे अहो कस काय? ती उलट्या डोक्याची होती, नक्की उलटी वर वाहत गेली असं. विठ्ठल म्हणजे अशी कर्कशा स्वभावाची आपली पत्नी असेल तर आपला संसार सफल होणार नाही. म्हणून आपली पत्नी कशी असली पाहिजे? आपली पत्नी धर्मपत्नी असली पाहिजे. आपली पत्नी मोक्ष पत्नी असली पाहिजे. आपली पत्नी सेवा पत्नी असली पाहिजे. आपली पत्नी अहिल्या मातेसारखी असेल. आपली पत्नी जिजाबाई सारखी असेल. आपली पत्नी गिरिजा मातेसारखी असेल. आपली पत्नी तुलसीदासजींच्या पत्नीसारखी असेल. आपली पत्नी सुरदासजींच्या पत्नीसारखी असेल तर ती पत्नी आपली भाग्य ठरू शकते. याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला, आपली पत्नी मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारजींच्या पत्नीसारखी असेल, सीता मातेसारखी असेल तर ती पत्नी आपलं भाग्य ठरू शकते, अन्यथा नाही. सीता माता ह्या सेवा पत्नी आहेत. आपण रामायण श्रवण करत आहोत. सीता माता ह्या सेवा पत्नी आहेत. एवढी सेवा त्या रामप्रभूजी करतायत की ज्या वेळेस रामप्रभूंना अयोध्येची राजगादी न मिळता 14 वर्षाचा वनवास मिळाला, रामप्रभूंनी विचार केला आपले 2चे 4 हात झालेले आहेत, आपल्याला पत्नी आहे, आपण वनवासाला जातोय पण निदान तिला निरोप देणं गरजेचं आहे आपलं. म्हणून रामप्रभू सीतामातेच्या महालामध्ये येतात. सीतामातेचा मेकअप चालू असतो, शृंगार चालू असतो. का?
अयोध्येची महाराणी होणार होते सीतामाता. शृंगार चालू होता, दास्या बाजूला गेल्या. रामप्रभू आले आणि रामप्रभू आलेले पाहिल्यानंतर सीतामातेनं खांद्यावरचा पदर सावरला आणि डोक्यावरती घेतला. काय? खांद्यावरचा पदर सावरला आणि डोक्यावरती घेतला. आता तरी घ्या ना. खांद्यावरचा पदर सावरला, डोक्यावरती घेतला आणि उजव्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरत खाली मान घालून सीतामाता म्हणतात, स्वामी कसलाही निरोप न देता अचानक आले, काय काम आहे? त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं, जानकी अगं राज आज्ञेनुसार मला अयोध्येची राजगादी न मिळता 14 वर्षाचा वनवास मिळालाय. मी वनवासाला जातोय जानकी, पण माझ्या पाठीमागे माझ्या सर्व माता, माझे वडील आणि अयोध्येची काळजी तुला घ्यायची. सीतामातेनं हे सर्व घट्ट कान ऐकलं आणि सीतामाता म्हणतात, स्वामी तुमची आज्ञा असेल तर मी एक बोलू का? कारण पूर्वीच्या काळी महिला मर्यादा ओलांडत नव्हत्या. आपल्या समोर एखादी ज्येष्ठ व्यक्ती बोलत असेल तर मध्ये मध्ये तोंड खुपसत, आणि आताच्या महिला मंडळ बोलल्याशिवाय राहत नाही. सीतामाता म्हणतात, स्वामी तुमची आज्ञा असेल तर मी एक बोलू का? त्यावेळेस रामप्रभू सांगतात, जानकी बोल ना. आता जर नाही बोलली तर 14 वर्ष तुला बोलायला भेटणार नाही. बोल ना जानकी. त्यावेळेस सीतामाता खूप सुंदर सांगतात. सीतामाता सांगतात, स्वामी मी असं ऐकलंय, चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे कीजे. म्हणून जिथे राम आहे तिथे सीता असणारच. तुम्ही वनवासाला जायचं आणि मी राजवैभव भोगायचं हे मला जमणार नाही स्वामी. मी एक पतिव्रता नारी आहे, मी एक आर्य नारी आहे. एका पतिव्रता नारी करता तिच्या पती सर्वस्व असतात, म्हणून मी तुम्हाला सोडून इथं राहणार नाही. सीतामाता सुंदर असं सांगतात, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, स्वामी एका पतिव्रता नारी करता तिच्या पतीचं सर्वस्व असतात. पतीचं छाया, पतीचं भूषण, पती चरणाचे अखंड पूजन, हे आर्याचे नारी जीवन अंतरायका त्यात आणिता, जेथे राघव तेथे सीता. स्वामी मी तुम्हाला सोडून या अयोध्येमध्ये राहणार नाही. रामप्रभू सांगतात, अगं जानकी
वनवास एका दिवसाचा नाही, एका महिन्याचा नाही, एका वर्षाचा नाही, 14 वर्षाचा खडतर वनवास तुला जमेल का? सीता माता खूप सुंदर उत्तर देतात, स्वामी तुम्ही जर बरोबर असाल ना, 14 वर्षच काय 14 युग जरी लोटली तर मी तुमच्याच सोबत येणार. रामप्रभू सांगतात, जानकी अगं वनवासाला जाणं म्हणजे पुण्याच्या सारसबागेत फिरायला जाणं एवढं सोपं नाहीये. वनवास फार त्रास करतो. किती त्रास असतो त्या वनवासामध्ये. पाण्याचा पावसाचा विचार नसतो, जेवणा खावण्याचा विचार नसतो. एवढा त्रास त्या वनवासामध्ये आहे आणि एवढा खडतर तुला वनवास जमेल का? सीता मातेने सांगून टाकलं, स्वामी तुम्ही जर सोबत असाल तर मला त्या ठिकाणी वनवास देखील वनवास राहणार नाही, तो देखील मला आनंदच राहील, माझ्या जीवनाकरता ते सुखच राहील, फक्त मला तुमच्या सोबत येऊ द्या. याला काय म्हणायचं? सेवा पत्नी. अशी सेवा पत्नी जर आपल्या जीवनामध्ये असेल तर ती पत्नी आपलं भाग्य ठरू शकते, अन्यथा आपली पत्नी भाग्य ठरू शकत नाही. पण संत महात्मे धन पुत्र दारा या तीनही गोष्टीला भाग्य समजत नाही, तर संताच्या कृपेला भाग्य समजतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संताची माझ्यावरती कृपा झाली, संताचा माझ्यावरती अनुग्रह झाला आणि माझ्या जीवनातील सर्व चिंता नाहीशी झाली. आता लक्षात घ्या, चिंता, संताची चिंता वेगळी आणि आपली चिंता वेगळी. आपली चिंता काय? नित्य उठून या खावा याची चिंता, आपुल्या तू हिता ना ठविसी. रात्रंदिवस आपल्याला एकच चिंता आहे. सकाळी उठलं आता काय बनवायचं, सकाळचं जिरत नाही तर दुपारचं आता काय बनवायचं, दुपारचं जात नाही तर लगेच संध्याकाळची तयारी. रात्रंदिवस आपण नेमकं जगण्यासाठी खातो का खाण्यासाठी जगतो हेच आपल्याला कळत नाही. म्हणून रात्रंदिवस आपल्याला हीच चिंता आहे. ह्याच चिंतेमध्ये माणूस असा स्वतःला खचून गेलेला आहे, स्वतःला परासा जीव धोक्यात घालून बसलेला आहे. चिंता करता 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 एवढी चिंता करतो माणूस. आणि चिंता ही फार वाईट आहे महाराज. चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिंता आणि चिता ही माणसाला मेल्यावर जाते, पण चिंता ही माणसाला जिवंतपणी पावलोपावली क्षणोक्षणी आपल्याला